अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन 680 कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या 55,177 इतकी झालेली आहे। तर अमरावती जिल्ह्यातील 3 कोरोना बाधित यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। मृत्यू झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील 1 व वर्धा जिल्ह्यातील 1 अशा 5 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे। दिनांक 16 एप्रिलच्या मध्यानंतर अहवालानुसार एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 680 इतकी आहे। दाखल रुग्ण 1510 इतके असून 101 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे। अमरावती महापालिकेच्या अंतर्गत 692 इतके रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर 1962 इतके रुग्ण ग्रामीण गृहविलगीकरणामध्ये आहेत। एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 3,68,849 इतकी झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील 3 व इतर जिल्ह्यातील 5 असे 8 कोरोना बाधित रुग्ण दिनांक 16 एप्रिल रोजी अमरावतीमध्ये दगावले आहेत। यामध्ये 86 वर्षीय महिला मूर्तिजापूर, 60 वर्षीय पुरुष खैरगाव मोवाड नागपूर, 42 वर्षीय महिला बहादा वरुड, तर 66 वर्षीय पुरुष डोरली भिंगा नागपूर, 40 वर्षीय महिला नागपूर, 71 वर्षीय पुरुष मजलापूर अकोला, 45 वर्षीय महिला हिंगणघाट वर्धा, तर 71 वर्षीय पुरुष भारत नागपूर अशा कोरोना मृतांचा समावेश आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।